कमी केले जातील। अजून एक शिवसेनेचे खासदार आपल्यासोबत आहेत, त्यांना सर विचारूया काय आश्वासन दिलं कमीत कमी शब्दात। मला वाटतं माननीय उद्धव साहेबांचे मी आभार यासाठी मानतो की पहिला हा प्रश्न विरोध आदरणीय उद्धव साहेबांनी केला आणि त्यांनी शिवसेनेच्या खासदारांना सुद्धा सांगितलं की या सभागृहामध्ये बजेटच्या सेशनपूर्वी किंवा हे निवेदन देण्यासाठी रेल्वे मंत्र्यांकडे तुम्ही जा आणि त्याप्रमाणे आज शिष्टमंडळ घेऊन आम्ही शिवसेना बीजेपीचे सर्व खासदार आज इथे आलेलो आहेत आणि हा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। आज महाराष्ट्रामध्ये गेल्या 20 ते 25 वर्षामध्ये कुठल्याही बजेट सत्रामध्ये एकही सिंगल पैसा मुंबई किंवा ठाण्याकरता दिलेला गेलेला नसताना सुद्धा या काँग्रेस सरकारच्या हा जो काय गेले 20 ते 25 वर्षाचा कारभार लक्षात घेता जी रेल्वेची झालेली वाहतूक आणि आज जी झालेली भाडेवाढ हे काँग्रेसचं पाप आहे आणि म्हणून हे ठीक आहे हो, पण भाववाढ कमी होईल का हे ठीक आहे। म्हणून या संदर्भामध्ये आज रेल्वे मंत्र्यांनी स्पेशली आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि वस्तुस्थिती आम्ही सर्व सांगितलेली आहे आणि भाडेवाढ नक्की कमी होईल असं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलेलं आहे। त्यानंतर खासदार कपिल पाटील आपल्यासोबत आहेत, सर काय आश्वासन दिलं कमी